कुरुंदवाडच्या मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा, रस्ते मोकळे करण्यासाठी नागरिकांचा आक्रोश, सरकारी दवाखाना, पालिका चौक आणि नौबाग परिसरात वाहतूक कोंडीचा विळखा, पार्किंगवरून दादागिरी वाढली. ऐतिहासिक कुरुंदवाड शहरातील मुख्य रस्ते सध्या बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेत. सरकारी दवाखाना, रस्ता, पालिका चौक आणि नौबाग परिसरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे शहराचा श्वास कोंडला असून हे रस्ते तातडीने अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. बेशिस्त पार्किंग, हातगाड्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारे वाद यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. नगरपालिका कार्यालयाकडे स्वतःची अधिकृत पार्किंग व्यवस्था नसल्याचा फटका शहराच्या मुख्य रस्त्याला बसतोय. अनेक वाहनधारक आपली वाहनं रस्त्यावर, विशेषतः बँकेच्या समोर लावत आहेत. आधीच हातगाड्यांनी रस्ता व्यापलेला असताना त्यात या वाहनांची भर पडल्याने रस्ते अरुंद झालेत. धक्कादायक बाब म्हणजे रस्ता मागणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना काही अतिक्रमित वाहनधारकांकडून दमदाटी आणि अरेरावी केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. शहरात सर्वात वर्दळीचा भाग असलेला पालिका चौकात दररोज वाहतूक कोंडीचे दृश्य पाहायला मिळते. पार्किंगच्या कारणावरून वादावादी वाढून हमरी-तुमरी आता निश्चितच झालेली आहे. यामुळे लहान मोठ्या अपघातांचं प्रमाण वाढलं असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावं लागतंय. नौबाग रस्त्यावर असलेल्या खाऊगाड्यांसमोर दुचाकींचे अनियमित पार्किंग होत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत होतीये. काही वाहनं तर कित्येक तास रस्त्यावरच उभी असतात, ज्यामुळे या सार्वजनिक रस्त्याला पार्किंग तळाचं स्वरूप आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवणं बंधनकारक आहे. मात्र कुरुंदवाड नगरपालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. स्थानिक राजकीय दबावामुळेच ही अतिक्रमण हटाव मोहीम थंड बसण्यात आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. प्रशासन कोणत्याही दबावाला बळी न पडता तातडीनं मोहीम राबवावी आणि शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित व मोकळे करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल. आमच्या प्रतिनिधींसह पाहत रहा CK24 न्यूज.